नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील समाजसुधारक वारंवार विचारले जाणारे 20 PYQ. हे प्रश्न पोलीस भरतीला खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सुरुवातीपासून शेवटीपर्यंत अगदी लक्षपूर्ण पहा. आणि दुसरी गोष्ट, आज तारीख 1 जानेवारी आहे. आजपासून रोज आपण सकाळी 8 वाजता व्हिडिओ अपलोड यूट्यूबला करणार आहोत. रोज आपण 20 PYQ जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत पाहणार आहोत. त्यासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक पहिला पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली मुलीची शाळा कोणी सुरू केली? महाराष्ट्रात पहिली मुलीची शाळा कोणी सुरू केली? हा प्रश्न तब्बल 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा ज्योतिबा फुले. फुलेंनी 1848 साली पुण्यात पहिली मुलीची शाळा सुरू केली आणि याच्या पहिल्या शिक्षिका म्हटल्या तर सावित्रीबाई फुले यांनी काम केले. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, महाड सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सर्वांनाच माहीत आहे महाड सत्याग्रह, प्रत्येकाने ऐकला असेल किंवा वाचला असेल. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रश्न तब्बल 4 वेळा विचारण्यात आलेला आहे. 2017, 18, 22 आणि 23. खाली पहा, बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे हा सत्याग्रह केला. महाड हे रायगड जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह हे केला. त्यालाच आपण चौदार तळ्याचे पाणी असेही म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 पहा, केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केले? केसरी वृत्तपत्र कोणी सुरू केले? केसरी वृत्तपत्र हे लोकमान्य टिळक म्हणजे पर्याय क्रमांक 3, लोकमान्य टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले. पुढच्या पाना पहा, केसरी हे वृत्तपत्र 1891 साली सुरू केले. 1891 साली हे वृत्तपत्र सुरू केले. लोकमान्य टिळक हे याचे प्रमुख संपादक होते आणि हे वृत्तपत्र मराठी भाषेमध्ये प्रकाशित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 4 पहा, कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करणारे समाजसुधारक कोण होते? कोल्हापूर संस्थानात आरक्षण लागू करणारे समाजसुधारक कोण होते? हा प्रश्न 4 वेळा विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न ह्या 2026 मध्ये विचारण्याची दाट शक्यता आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शाहू महाराज. शाहू महाराजांनी 1902 साली आरक्षणाची अंमलबजावणी केली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना या धोरणामुळे दिशा मिळाली. प्रश्न क्रमांक 5 पहा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न तब्बल 3 वेळा विचारण्यात आला आहे. 2017, 20 आणि 22. आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. 1867 साली प्रार्थना समाजाची स्थापना केली. या समाजाचा स्थापना करण्याचा उद्देश धार्मिक अंधश्रद्धा दूर करणे आणि एकेश्वरवादाचा प्रसार करणे आणि सामाजिक सुधारणा चालना देणे हा प्रार्थना समाजाची स्थापना करण्याचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा,
शाहू महाराजांचे मुख्य कार्य कशाशी संबंधित आहे? शाहू महाराजांचे कार्य मुख्यतः कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. शाहू महाराजांचे कार्य सामाजिक न्याय याच्याशी संबंधित आहे. खाली पहा, राजश्री शाहू महाराजांचे मुख्य कार्य सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे होते. 1902 साली कोल्हापूर संस्थानात महाराजांनी आरक्षण लागू केले. शाहू महाराजांना आरक्षणाचे पिता म्हणून पण ओळख आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक 1873 साली प्रकाशित करण्यात आले. हे पुस्तक 1873 साली प्रकाशित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 8 पहा, मूकनायक. मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरू केले? मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरू केले? हे वृत्तपत्र डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी हे सुरू केले. हे वृत्तपत्र 1920 साली प्रकाशित करण्यात आले. या वृत्तपत्राचा उद्देश दलित व वंचित समाजाचा आवाज मांडणे हा होता. त्या काळामध्ये दलित वंचित लोकांना खूप अन्याय होत होता. त्यांच्यासाठी आणि त्यांचा आवाज उठवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हे मूकनायक वृत्तपत्र सुरू केले. हा प्रश्न 2018, 20 आणि 21 3 वेळेस विचारण्यात आला आहे. तुम्ही पोलीस भरतीचा इतिहास जर पाहिला तर तुम्हाला असे समजेल, पोलीस भरतीला जास्त करून 50 ते 60% PYQच येतात. म्हणजे मागली वर्षी टाकलेले प्रश्नच रिपीट पुन्हा पेपरात केले जातात. त्यासाठी तुम्ही PYQचा चांगला अभ्यास करा. आता प्रश्न क्रमांक 9 पाहूत. महर्षी कर्वे यांचा समाजसुधारक म्हणून मुख्य उद्देश काय होता? कर्वेंचा मुख्य उद्देश हा स्त्री शिक्षण, पर्याय क्रमांक 1 स्त्री शिक्षण हा होता. यांनी स्त्री शिक्षणासाठी शाळा व कॉलेज सुरू केले. समाजातील रूढी परंपरा आणि अंधश्रद्धा कमी करायचा प्रयत्न केला. प्रश्न क्रमांक 10 पहा, अण्णाभाऊ साठे यांचे मुख्य कार्य काय होते? अण्णाभाऊ साठे यांचे मुख्य कार्य काय होते? यांचे मुख्य कार्य होते साहित्य व सामाजिक चळवळ. साहित्य व सामाजिक चळवळ म्हणजे पर्याय क्रमांक 1. सामाजिक चळवळ, दलित हक्क, समानता आणि सामाजिक न्यायासाठी आंदोलन चालवत. अण्णाभाऊ साठे दलित लोकांच्या हक्कासाठी ते आंदोलन करायचे. आणि दुसरं म्हटलं तर ते साहित्य म्हणजे ते सतत काही ना काही लिहित राहायचे. प्रश्न क्रमांक 11 पहा, साने गुरुजी यांचे खरे नाव काय होते? साने गुरुजीचे खरे नाव रामसिंग साने असे आहे. हा प्रश्न तब्बल 3 वेळा विचारण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा, अहिल्याबाई होळकर कोणत्या राज्याची राणी होती? कोणत्या राज्याची राणी होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मालवा. मालवा म्हणजे इंदोर.
मालवा राज्याची राणी होती इंदोरची. अहिल्याबाई 1767 ते 1795 मध्ये मालवा राज्याची शासिका होती. अहिल्याबाईंना पुण्यश्लोक ही उपाधी दिली जाते. अहिल्याबाई नावापुढे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 13 पहा. अहिल्याबाई होळकरांच्या राजकारणाची मुख्य वैशिष्ट्ये काय होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शांतता, न्याय व विकासावर भर. हे अहिल्याबाई होळकर यांच्या राजकारणाचे खरे आणि मुख्य वैशिष्ट्य होते. हे प्रश्न 2019 आणि 21 मध्ये विचारण्यात आला आहे. खाली पहा. त्यांनी न्यायप्रिय प्रशासन, जनकल्याण आणि विकासावर लक्ष केंद्रित केले. तुम्ही कधी जरी अहिल्याबाईंची फोटो पाहिली तर ते शांत आणि हातात महादेवाची पिंड दिसते. ते फार मोठे महादेव भक्त होते. त्यांनी खूप काही मंदिर बांधले आहेत. त्यांनी त्या काळात बांधलेले मंदिर आजही पण काही ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा. हमीद दलवाई कोण होते? हमीद दलवाई हे भारताचे समाजसुधारक आणि लेखक होते. पर्याय क्रमांक 2 आहे समाजसुधारक आणि लेखक. खाली पहा. हमीद दलवाई हे भारतीय समाजसुधारक, लेखक व विचारवंत होते. त्यांनी मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचे नेतृत्व केले. हमीद दलवाई हे मुस्लिम व्यक्ती होते. हे प्रश्न 2दा विचारण्यात आला आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 15. हमीद दलवाई यांनी पहिला मोर्चा कधी काढला? यांनी पहिला मोर्चा पर्याय क्रमांक 2 म्हणजे 1966 साली यांनी पहिला मोर्चा काढला. खाली पहा. 18 एप्रिल 1866 रोजी यांनी मुंबईत पहिला मोर्चा काढला. प्रश्न क्रमांक 16 पहा. स्वामी रामानंद तीर्थ जन्म कोठे झाला? जन्म कधी झाला? यांचा जन्म झाला आहे 1903. 3 ऑक्टोबर 1903 रोजी यांचा जन्म झाला. ते आपल्या महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये वाळवी गावामध्ये यांचा जन्म झाला. आणि खाली पहा. प्रश्न क्रमांक 17. स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते? स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक व्यंकटेश खेडीकर. आणि त्यांच्या वडिलाचे नाव भगवान खेडगीकर. व्यंकटेश खेडगीकर वडिलाचे नाव भगवान खेडगीकर आणि आईचे नाव सावित्रीबाई खेडगीकर असे होते. इथे प्रश्न क्रमांक 18 पहा. संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय होते? संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव काय होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दामोजी महाराज हे संत गाडगेबाबा यांचे मूळ नाव होते. संत गाडगेबाबा हे सेगाव या गावचे होते आणि जिल्हा अमरावती येथे होता. आज पण खूप लोक गाडगेबाबासाठी दर्शनासाठी खूप लोक सेगावला जातात
आणि हा प्रश्न 2018 आणि 21 तब्बल 2 वेळा विचारण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा. संत गाडगेबाबा कोणत्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत? संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता आणि सेवा यासाठी प्रसिद्ध आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. गाडगेबाबा गावाची स्वच्छता व सेवा, अंधश्रद्धा निवारण व जनजागृती केली. कधी 3री-4थीला तुम्ही पुस्तकात वाचले असतील, गाडगेबाबा दिवसभर गावाची स्वच्छता करत असत आणि रात्री कीर्तन करत असत. त्यांनी दिवसभर स्वच्छता करून रात्री लोक कीर्तन करायचे. अंधश्रद्धा निवारण, अंधश्रद्धा हे याच्यावर ते कीर्तन करायचे. प्रश्न क्रमांक 20 पहा. गाडगेबाबा यांच्या वडिलांचे नाव काय होते? गाडगेबाबा यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी होते. यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी होते. हा प्रश्न 2018 आणि 21 मध्ये विचारण्यात आला आहे. आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुढचा व्हिडिओ उद्या सकाळी 8 वाजता यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात येईल. लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.